थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेत आत्ता. मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शानपणाच्या भाषा करायचा. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही बोला? आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. कुठे आम्ही? हस वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं बाईशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या ओट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढलतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं. माझ्याशी जेवायचं नव्हतं. पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. खरंय का खोटंय बोला? तुम्ही काहीच बोला. खरंय. आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वांच. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अक्की इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूजन सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे. मग तू ये. आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरते ती बी ती पाहिजे नाही. पाठी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या. इथवर तळपायाला मेहंदी. केसाला मेहंदी. इथल्या फटी चमकी. इथं वेगळा कलर. यामध्ये खाचत एक कलर. या भवयांना एक कलर. केसाला असा फुगा. एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही. पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा. कशावर टीममध्ये ती पागलच आहे ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा केव्हा. अय्या वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळाच्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती जाऊ मोरबाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं पण काम लय भारी झालं बाई. वस्तू लय खास मिळाली बाई. मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात. बरं का पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय सांगते आणि काय ऐकते. हाय ते बरं आहे ग बाई. हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार येडा झाला बाई. माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडत. पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरू नाही पप्प्याच टाकीतो. आपलं तर डोकंच बंद झालं.
जो बाप कधी आयुष्य, एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पोरीनो रडला नाही तो बाप पोरीने रडवला, रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो माझी मुलगी सापडून द्या, द्या हो माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला, काय गरज आहे त्याला, पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडीलो, माझ्या काळ्या आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीनं त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा दुश्मन आहे. आज बसलेल्या लोकांची चित्र आहेत. एवढ्या खाली बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. आणि वरून पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या, प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजाना जातात. बंगल्यात राहत होती, झक मारीत होती, बंगल्यातून पळून गेली आणि इळा घेऊन दुसऱ्याच्या गावात आणाय जाते. कुडून बंगल्या पडून. आणि तो बाप रोज बंगल्यात पाहतोय. खरंय का खोटंय बोला, समजत नाही आपल्याला काही. आम्ही ठेका घेतला शिव्या खायचा. आज आयुष्यामध्ये बापाची मुलगी पळून गेली, काय राहिलं तुम्ही. आज 5 किलोमीटर मध्ये मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालंय. आणि पुरी इतक्या भिंडो झाल्यात का पुरी आपल्या पोरानं प्रेम सुद्धा करीत नाही. आता आपल्याकडचे प्रेम बंद झालं. इथून बाहेरच्या राज्यात गेम खेळत होती. पबजी, इंस्टाग्राम, मेले का हे पोर. आणि हे क्लिपा बिल्पा टाकणारे जे पोर आहेत नाही, मोबाईल बंद केले, हे मोबाईल वापरणारे जे पोर आहेत ना, या नालायकांचा धंदा आहे. धंदा आहे यांचा. एखाद्या मुलीचा फोटो काढायचा, तो तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख रुपये मागायचे आणि चांगले बाप नकाशातून काढून टाकायचे. हा धंदा आहे पोरांचा. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोला ना. धंदा आहे ह्या नालायकांचा, धंदा. हे क्लिपा बिल्पा टाकणारे, फेसबुकचे पेज वापरणारे या पोरांनी धंदा काढलाय धर्म मातीत घालायचा. एखाद्या मुलीशी बोलायचं, तिचा फोटो काढायचा, तिला व्हायरल करायचा, तिच्याकडे 5 लाख मागायचे, ती पोरगी वापायची तशी वापरायची आणि आयुष्यातून उखडून टाकायची आणि तिचा बाप डॅमेज करायचा. हा धंदा आहे. तुमचं काय मत आहे. आणि पोरींना लाजा नाही. पोरानं फोन मागितला का तिला, पोरानं हॉटेलला नेलं का गेली. लाजच नाही ना, लाजत नाही. पोरानं मोबाईल दिला, मागितला, देऊन टाकला. पोरानं बॅलन्स टाकला, घेतला. पोरानं गाडीवर बसवलं, नेलं. आणि वरून बोबाटा काय, मोबाईल बंद करे दे, काढून घेतो. द्याल कामाला लावून मला, माया हाय तेच लपडे मिटानं. मी मेलोच मिटणार माय लपडे मला. आणि वरून बातमी कशी माहिती पेपरला, फुस लावून पळवले. आम्हीच दाखवलं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथल्या इथं. सरळ बसेल तुम्ही 4 जण. हे बरे तुम्ही 4 जण सरळ बसा, 5 जण बैठे बैठे. सावध, हे सावधान आहे का. सावध, रिलॅक्स, सावध. आता हे तुम्ही 5-6 जण आणि तुम्ही 2-3 जण. सावधान आहे. सावध, रिलॅक्स, सावध. आणि आता तुम्ही एवढ्या पोरांनी उत्तर द्यायचं. तुम्हाला प्रयोग दाखवतो इथं. घाबरायचं नाही. पोरांनो अशी तक्रार आहे का, बरेचशा पोरींची अशी तक्रार आहे का त्याने मला फुस लावून पळवले. कोणाची तक्रार आहे. आवाज कमी येतोय मुलीची. पोराने मला फुस लावली आणि लग्नाचे आमिष दाखवले आणि मला फुस लावून, जोरात बोला, फुस लावून पळवले. आता उत्तर द्या पोरांनो. गाडीवर बसला तो पोरगा आहे, गाडी चालवायला कोण आहे. अरे जोरात बोला ना. पोरगा. मागं कोण बसली, पोरगी. घाबरू नका. ती बसली का त्यानं बसवली. घ्या घ्या. आता हे मी बोललो असतो तर माझा गेमच केला असता तुम्ही. हां, यांचं काय वाकडं करणार तुम्ही. ती बसली का त्यानं बसवली. जोरात बोला. ती बसली करेक्ट. बरं तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला.
तिनं त्याला. बरं, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? घ्या एवढंच आहे. तिनं म्हणते तुला आलतं का एखादा? आपले दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. ही स्थिती आहे. आणि याला कोण आहे? येडका मदन केवळ पंचानन. केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. कामाजी कोतवाल याने, कामाजी कोतवाल याने नागविने बहुता. कामाजी कोतवाल याने नागविने बहुता. हात वाचवतात तर हला हला. हरिहराची आबरू घ्यायला भाई नाही द्याला. आत्ताशी पहिली फांदी झाली. काम 12 आहेत. दुसरी फांदी क्रोध, राग. राग आणि पाया पडून सांगतो राग आकळा. येडेवाणी करू नका. 2 भावांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली. एक मिळाला आणि एक आत गेला. वावर कोण नांगरायचं? मिळाला तो उठणार नाही आणि आत गेला तो बाहेर. आता एखाद्याला म्हणलं तुला 5 लाख देतो इंदुरीकर भोकस, तो मुक्षी. इंदुरीकर मध्ये आहे का एक झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा? दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफडीत दिली. 50,000 घेतले. म्हणला परत असं करू नका. आता एक कानफडीत केवढं बसली? खून करायला काय दुपार लागत नाही. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. बलात्कार करायला बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. राग का? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळ. एक अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. ही रागामध्ये माणसं पुरी तोडतात. विचार करा. तोडायची आहे मुलगी जिवंत. पोरगी ऐकत नाही ना, गाडीवर डोंगरावर न्यायची, तिच्या डोक्यात दगड घालायचा, दगडाने मुलगी मारायची आणि ठेसायची आहे. ओळखू येऊ नये म्हणून तू मुलगी ठेसायची आणि ती गुणीत घालून फिकून द्यायची. पोलीस खातं शोध लावतो तो भाग वेगळा. इथं कापूर जर जळाला तर माणसं टाकून देतात. चहा गरम असला तर माणसं बशीनं पेतात. आज जिवंत माणसं तोडायचे आहेत. हे दोघंच काम करतात फक्त, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध. मग तो आपलंच उदाहरण ना 3 महिन्यापूर्वीचं. क्लास 1 मुलीची हत्या झाली. क्रोध. पेठेत पोरगा पोरीच्या मागं कोयता घेऊन लागला. क्रोध आणि राग आकळा. आणि हीच सुरेश भाऊंना खरी श्रद्धांजली होईल. 2 मिनिटाचा राग. आणि आता सध्या मारामारीची कारण काय माहिती का? डिफर का दिला, लाईट का दिली, गाळ का उडवला, आले मारामारीवर. अरे थोडा संयम धरा. संयम धरा. 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मद. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ आली. पोरीला पाहिलं, मोकळ्याचा आवाज काढेल. सध्या मद इतका बेकार झालाय. दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय.
जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात, 91. आणि 18 ते 22चे तर टोटल दारू पितात, टोटल टोटल मिशन आहेत अशी एवढी दारू. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, या मदापायी वाटोळं झालं. या 4 वर्ष तुम्हाला राग येईल महाराज, 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. आज 22 आणि 30 वर्षाच्या पोरांना मरायचं, कोणत्या ओव्या घ्यायच्या 10व्याला? 10व्याच्या प्रवचनाला ओवी कुठे ज्ञानेश्वरी दारुड्याच्या? रविवार कॉलेजला सुट्टी असली का पैसे आहेतच, 70-70 हजाराची पल्सर आहेत. 2-4 मित्र बोकांडी घ्यायचे, चालले डोंगर फिरायला, कपडे काढायचे, उतरा पाण्यात आंघोळीला. लोक म्हणतात पाणी खोल आहे, मी नदीच्या कडाला जाल, मला हे नाही, मला शिकतो का? गेला वाहून. काही ओवी कुठे? त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. कोणती ओवी आहे? मला ओव्या तरी सांगा तुम्ही. अक्षरशः या 4 वर्षामध्ये बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. इतक्या वाईट परिस्थिती झाल्यात. पहिली फांदी आहे काम, नावं सांगतो म्हणजे मला पुढे सरकायला. पहिली फांदी आहे काम, दुसरी फांदी आहे क्रोध, तिसरी फांदी आहे लोभ, चौथी फांदी आहे मद, 5वी फांदी आहे मत्सर आणि 6वी फांदी आहे अहंकार. किती झाल्या? 6. आता 6 राहिल्या. आशा, इच्छा आणि 7वी 8वी फांदी तर इतकी नंगाटे. वासना वडाळ काही गड्यानो, वासना वडाळ आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनस्ना, तितिक्षा, 6 12. आता 3 वाक्य ऐकायचे म्हणजे पहिला मुद्दा संपेल. अज्ञानाची मुळी तोडा. त्या पक्षाचा आहे तो, त्या साहेबाचा आहे तो, त्याचं काम करतोय, हे डोक्यातून काढून टाका. आणि सुरेश भाऊंना श्रद्धांजली म्हणून धर्मासाठी एकत्र या. आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आता कीर्तनं कमी करायची आहेत पण धर्म जास्त टिकवायचा आहे. कारण 30 वर्ष आपण कीर्तन केली, पण आता धर्मासाठी थोडं जगावं लागेल. तुमचं काय मत आहे? आता संकट माणसावर नाहीत, धर्मावर आहे. आणि तुमच्यात माझ्यात भांडण नको. तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे तरच धर्म वाचेल. पुढे सांगू का? पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. धर्माची पालना करणे बाखणा खणा, करणे बाखणा खणारा, करणे बाखणा खणारा. शिदोरीच आई वडिलांची होती आणि आई वडिलांच्या शिदोरीवर माणूस मोठा होत असतो. 3 पोरं उत्तर द्या तुम्ही 3 जण. तुमची आई तुम्हाला पशायदान शिकवते का? नाही. चला, नाही ना. तू कितवीला आहे? 8वीला. शेमी का मराठी? शेमी. बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस? बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस? गॅस. बर्फाचा गोळा, वॉटर. तू कितवीला आहे रे? तो मागच्याला आणा. कितवीला आहे तू? शाळेत कितवीला आहे? अरे तो अरे तूच माग पाहतो. कितवीला आहे तू? हा, 4थी. तुझी मम्मी तुला पसायला शिकते का? हो. तुला ट्युशन आहे का? आहे. क्लास आहे का? आहे ना. बरोबर आहे. मग तुम्ही मम्मी शिकेल आहे का? इंग्रजी बोलते का? ABCD येते का मम्मीला? पाडे येतं का मम्मीला? मग ट्युशनची काय गरज आहे?
हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज, शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला. तो खर्च येऊ द्या, मरतील ना पोरं. गाडीतून पोर माझे होते इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतले. मला जगलेच नसते ते. म्हणलं एकच आहे आपल्याला, झटे नको. काय त्या पोरांची हाल आहे का काय. एवढी कार्टी, थंडी सुरू झाली. 5लाच ते कार्ट आई उचलायची. हो पहाटी कापड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चेन खोल. ती म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. आय 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 आय. ती एवढं कार्ट, एवढा डबा, ती सॅग, ती बॅग. दया येते हो दया येते. अशी डांबरीला उभे राहतात गाडी आहे. आणि गाडीत जर बसले ना बाकड्यावर दिसती नाही. टाटा नाही, पोरच दिसना तर टाटा काय काय. आणि गाडीतून जर उतरलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरग काही पहा, गाडीतून उतरल्यावर ते हसणारच नाही. ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहतो. म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलं. अरे मला काही खेळू द्या, उड्या हाणू द्या, हे काय माया बोकांडी आलंय. आणि ते गाडीतून उतरलं का त्याच्या आईला घेत काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाईनं. काय शिकित बाई. हे मी एवढ्यांना शिकितोय तरी सुधरानं, ती बाई पोरला काय शिकेल. आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले का, पहिली ते नदी. आणि काय आलं ते शाळेत. आणि ते शाळेतून आलं, 2 घास खाले, जाय क्लासला. ते लगेच दप्तर क्लासचे उघडा नाही क्लास. बसलं पायरी. इकून तिकून क्लासवाला आला, त्याचं काम गाड्याला बाई. 30-35 मिनिटं क्लास झाला, आलं पोर उड्या हाणत घरी. असं सोपा शेटो अंगठा घेतं, झोपलं. जेवणही नाही, खावं नाही. हे आता आपण शिकलो. आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं, तुम्ही बसलेले शिकले, स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले. अशी शिकलो का आपण. काय होतं आपल्या वेळे 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मग आपण काय थुकातावा काय एका बोटाने लावित होतो काय. आणि यांना बॅगन सॅगन टिफिन फार वाटुळं करून टाकलं त्यांनी. तू किती तुला आहे 6वी. घड्याळाला काटे किती, घड्याळाला काटे किती. सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो. हलतच नाही. तू कितीला आहे रे, कितीला आहे तू. 11वी आर्टला आहे तू. सायन्सला आहे का, सेमीला आहे का, मराठी म्हणजे विथ फिजिक्स केमिस्ट्री. फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मॅथ. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. हा तू काय माय धोत्रावर गेला का काय. तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय. अरे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. हा करेक्ट. इज इक्वल टू टॅन थीटा. मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. तू 10वीला होतं गेल्या वर्षी. सेमी का मराठी. सेमी. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? Huh? Correct. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 4, one diagram is as follows. What is the name of that figure? In paper number 1, chapter number 4, right hand rule. What is the name of that scientist? तुला 10वीला किती मार्क आहे. 82. नाही तरी त्या मानानं बरं आहे. सायन्सच्या मानानं बरं आहे. 2-3 गोष्टी तरी सांगितल्या. मी बोंबलतोय रोज. ते 20 मार्क जे आहेत ना शाळेत
ते जर बंद केले नाही ना अख्खा येडा माल वर जाईल, अख्खा येडा. आणि जवळजवळ तेच चाललंय. ते 20 मुळे काय घोटाळा झाला माहिती का? पोराला शाळेत किती पडतात? 20 पैकी 20. आता पाडायचे किती? पास व्हायला किती लागतात? 35. आता किती पाडायचे? 15. 15 पाडायला त्याला सरासरी आहे. हे पोरं कधीच नापास नाही होणार.